नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षरा आणि अधिपती रस्त्याने चालत असतात. ते म्हणत असतात की खरंच आजचा दिवस खूप छान गेला. अधिपती म्हणतो की 10 दिवस कसे जाणार, मला ना आईसाहेबांची राहून राहून खूप आठवण येते. त्यावेळेस अक्षरा म्हणते, अहो असे जातील निघून. बघितलं ना तुम्ही कसे त्यांनी आता आपल्यावर मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला होता की नाही. त्यांनीच आपल्याला जगायला शिकवलेलं आहे. मग आपल्याला पण त्यांनी सांगितले ते पाळलं पाहिजे की नाही, त्यांच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे ना. आणि मग दोघंजण बोलत असतात. त्याचबरोबर आजचं जेवणही छान झालं. आणि मग इकडे चंचे आणि दुर्गी घराकडे निघालेले असतात. दुर्गी म्हणत असते, थांब चंचे, एवढी घाई नको करायला, एवढ्या लवकर नको जायला. त्यावेळेस चंची म्हणते का, तेव्हा दुर्गी म्हणते तिथे गेलं की ताईंच्या प्रश्नांचा नुसता भडीमार असेल, थांब आपण निवांत जाऊया. आणि तेवढ्यात चंची म्हणते, ते बघ मम्मी ते दोघंजण. आणि मग त्यांचं लक्ष जातं. त्यानंतर ते दोघंजण येतात आणि जे माऊली आहेत, इस्त्रीवाले काका आहेत, त्यांच्याकडे येतात. त्यांना त्यांचा डबा देतात. डब्यामध्ये पुरणपोळी दिलेली असते. माऊली म्हणतात की काय जड लागतोय. तेव्हा अधिपती म्हणतो, उघडून तरी बघा काय आहे. ते म्हणतात की नाही, वास येतो छान, गरम आहे. मग डबा उघडून बघायला अधिपती त्यांना लावतो. त्यात पुरणपोळी असते. ते म्हणतात, पुरणपोळी खरंच मस्तच. त्यावेळेस माऊलींना अधिपती म्हणतो की वहिनींना पण द्या. आणि ते म्हणतात, काय गरज होती एवढं करायची. मग इकडे अधिपती सांगतो की हो, मंडळीने केली, म्हणलं आणूया तुमच्यासाठी पण. मग तुमच्यासाठी पण आणली, चालतंय, आम्ही शतपावली करून येतो. असं म्हणत ते दोघंजण जातात. इकडे दुर्गी आणि चंचीने पाहिलेलं असतं की अधिपती त्या इस्त्रीवाल्या काकांशी बोललेला आहे. हे दोघीजण येतात आणि म्हणतात, ते दोघं काय बोलत होते आत्ता, खोली मागत होते का तुमच्याकडे, नक्की काय आहे. तेव्हा माऊली म्हणतात, तुम्हाला काय करायचं आहे असं. तेव्हा त्या म्हणतात की नाही, आम्हाला पण खोली पाहिजे. तेव्हा माऊली म्हणतात की त्या दोघांना आम्ही दिली आहे खोली, एक होती ती, 10 दिवस राहणार आहेत, मग भाडं किती घेतलं आहे असं चंची दुर्गी विचारतात. तेव्हा ते म्हणतात की नाही, 10 दिवसाचं काय भाडं घ्यायचं आहे असं ते म्हणतात. तेव्हा ह्या दोघी म्हणतात, आम्हाला पण खोली पाहिजे. तेव्हा माऊली म्हणतात, 10 दिवसांनी देतो तुम्हाला. त्या दोघी पण निघून जातात. आता माऊलीच्याच खोलीत हे राहत आहेत हे आता कळतं. आता दुर्गी म्हणते की आता आपण जाऊया मग घरी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे भुवनेश्वरी आणि आजी बोलत असतात. भुवनेश्वरीला आजी म्हणते की काय झालं, अजून तोच विचार करतेस का. भुवनेश्वरी म्हणते, अगं मोठ्या मालकांचा अजिबात नाही करत, त्यांचं काय नेहमीचंच आहे, त्यांचा काय विचार करायचा सांग, नेहमीचंच त्यांचं बोलणं तसंच असतं. मी ना अधिपतीचा विचार करते. आजी म्हणते, अगं आता एवढा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला, मग आता कशाला विचार करतेस. त्यावेळेस लगेचच भुवनेश्वरी म्हणते, हो काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला, पण आम्ही निर्णय सुनबाईंसाठी घेतला होता. अधिपतींना कळलं पाहिजे ना त्यांचा स्वभाव कसा आहे, त्या कशा आहेत, म्हणून घेतला होता. पण हे बघितलंच ना सगळं काय होतंय. त्यावरती दुर्गी आणि चंची धावत येतात आणि म्हणतात की आम्हाला सापडलेत अधिपती कुठं राहतात, काय अवस्था झाली त्यांची, सगळं काम त्यांनाच करायला लागतंय. मास्तरी नुसती बसून खाते, ऑर्डर सोडते, राणीसारखी राहते तिथं. एक इस्त्रीवाला आहे त्याच्या घरात, अगदी दुकानाचंच आहे तिथं, मला वाटतं तसल्याच टपरीतच राहतात ते. अगं वाईट अवस्था. आज तर तुला काय सांगू, मास्तरीनं पूजा पण केली, नवी साडी नेसून आली ती पूजेला. आणि 4 फेऱ्या मारल्या, त्यानंतर पायाला लागल्याचं नाटक केलं, मग अधिपतीने उचलून घेतलं आणि मग फेऱ्या मारल्या. चंची सांगते की तुला माहिती आहे का मावशे, अगं तिनं 7 जन्म अधिपतींना त्यांचा नोकरच बनवून ठेवले, गुलामच बनवून ठेवले, अशी प्रार्थना केली असेल बघ. असं त्या दोघी बोलत असतात. तेव्हा भुवनेश्वरीला खूप राग येतो. भुवनेश्वरी म्हणते, काही झालं तरी यांना काही यांच्या बायकोबद्दल दुसरं काही कळतच नाही आहे, आता काहीतरी केलं पाहिजे असं भुवनेश्वरी बोलत असते. आजी म्हणते की अगं जाऊ दे ना, गप्प बसा ना तुम्ही, चांगलं केलं ना त्यांनी जे काय केलं आहे ते, पूजा वगैरे केली आहे, सगळं चाललं आहे ना, सुखात आहेत ना दोघंजण. भुवनेश्वरी म्हणते, मला काहीतरी केलं पाहिजे अधिपतींसाठी. दुर्गी चंची पण म्हणतात की अगं तसं नाही, आता मला सांग, तूच त्यांना शिक्षा दिली ना, तूच निर्णय घेतला होता प्रथा पाळायची, मग आता कशाला बदलतेस. आजी पण म्हणतात की अगं तर तूच सांगितलं होतं, पोरं राहत आहेत ना, राहू दे ना, मग आता कशाला बदलतेस. भुवनेश्वरी म्हणत असते की नाही, तसं नाही गाई, तुला माहिती आहे ना, म्हणजे अधिपतींबद्दल त्यांना सवय नाही ना गं. 4 दिवस झाले त्यांना, 1 दिवस झाले घरातनं बाहेर जाऊन मी त्यांचं तोंड पाहिलं नाही तर मला कसं तर व्हायला लागलं. मला कळतच नाही आहे नक्की काय करावं लागेल. इकडे अक्षरा आणि अधिपती घरी आलेले असतात, चटे हांतरत असतात. तेवढ्यात ओंक्या तिथे येतो. ओंक्याच्या हातात मिठाई, त्याचबरोबर थोडं किराणा सामान, भाजीपाला असतो. आणि तो आलेला पाहून अधिपती आणि अक्षरा म्हणतात की काय आत्ता. तेव्हा तो म्हणतो, का मित्राच्या घरी यायचं नाही का, का टायमिंग पाहिजे माझ्या मित्राच्या घरी यायला. तेव्हा दोघंही म्हणतात, अहो कधीही येऊ शकता. मग त्याच्या हातात पैसे असतात, त्याचबरोबर एवढी कॅश कुठून आणली ओंक्या तू, असं तो विचारतो. तेव्हा ओंक्या म्हणतो की ते, आणि मग अधिपती म्हणतो, मला माहिती आहे आईसाहेबांनीच पाठवलं असणार आहे हे सगळं, त्यांना ना खूप काळजी आहे, त्यांनी काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि आता त्यांना वाईट वाटतंय म्हणून देत आहेत. तेवढ्यात ओंक्या म्हणतो, नाही अधिपती तुझा गैरसमज होतो हे सगळं. तेवढ्यात 4 वाज समोर येतो आणि मग अक्षरा आणि अधिपती पाहतच राहतात. 4 वाजता म्हणतात, नाही
हे सगळं मी आणलेलं आहे. तेव्हा अधिपती म्हणतो की नाही, तुम्हाला एकदा सांगितलं आहे ना, नाही म्हणजे नाही, आम्ही काही घेणार नाही, आमच्या आईसाहेबांचा शब्द आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे. असं म्हणत अधिपती ओरडायला लागतो, चिडचिड करायला लागतो. तो घरातून निघून चाललेला असतो. अक्षरा धावत शेजारच्या घरात जाते, तिथून स्टूल आणते, कारण चारवाज सरांना काही खाली बसता येत नसतं. मग त्यांना स्टूलवर बसायला सांगते, पाणी देते, त्यांची काळजी घेते. पण इकडे अधिपती मात्र ऐकायला तयार नसतो. ते जात असतं, निघून चाललेला असतो. तेव्हा अक्षर अधिपतीला म्हणते की आमची शपथ आहे, ते आपल्यासाठी आलेत ना, तुमचे बाबा आहेत ना, त्यांच्याशी नीट वागायचं, असं नाही वागायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चारवाज सर म्हणतात, कसं माहिती आहे का, अक्षरा 10 दिवस काढायचे आहेत, आत्ता 1-2 दिवस झालेत फक्त. अगं नडी अडचणीला गरज पडली तर वापर. अधिपती म्हणतो नाही घेणार म्हणजे नाही घेणार, सांगितले ना. तेव्हा अधिपतीला चारवाज सर म्हणतात की कसं आहे, तुझ्यासाठी नाही देत, ती घरची सून आहे, लक्ष्मी, तिला अशा परिस्थितीत राहावं लागते म्हणून देतो, असं ते सांगत असतात. पण अधिपती ऐकायलाच तयार नसतो. चारवाज सर म्हणतात, अक्षरा तू तरी ऐक, तुला मी वडिलांचा मानणार आहे की नाही, तुझं सासरा आहे ना. अधिपती म्हणतो, आधी ती आमची बायको आहे, मग तुमची सून आहे, असं तो बोलत असतो. त्यानंतर इकडे चारवाज सर म्हटल्यानंतर अक्षरा म्हणते, नाही बाबा, मी नाही घेऊ शकत ते पैसे. तुम्हाला माहिती आहे ना की भुवनेश्वरी मॅडमनी आम्हाला अट घातलेली आहे, म्हणून आम्ही कोणाचीच मदत घेत नाही आहे. आम्ही राहतो आहे ना आनंदात, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही आलात, भेटलात, खूप छान वाटलं, तुमचा आधार आम्हाला खूप वाटला, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता चारवाज सर जायला निघतात. इकडे भुवनेश्वरीला आता सांगितलं, भुवनेश्वरी विचार करत असते की काही करून मला अधिपतीपर्यंत पोहोचलं पाहिजे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की चारवाज सर घरी आलेले असतात. आजींना सांगत असतात, जाऊन पोरांना भेटून आलो, बरं वाटलं, खरंच सुखात आहेत दोघं पण, बरं वाटलं. आजी म्हणतात की बरं झालं तुम्ही जाऊन भेटून आलात ते. आणि त्यांना घेऊन गेलो तो सामान, पण त्यांनी काही घेतलं नाही, पैसे पण नाहीत घेतले, माघार दिले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चंची दुर्गी तेवढंच ऐकतात, दुर्गीकडे येतात आणि दुर्गीला म्हणतात की बघितलं का, पैसे त्याचबरोबर किराणा सगळं घेऊन गेले ते हुरले मारत, आणि बघितलं ना काय झालं ते. त्यावेळेस इकडे आता भुवनेश्वरी अधिपतीला फोन करते आणि अधिपतीला म्हणते की काय झालं. तेव्हा अधिपती म्हणतो, अहो आईसाहेब, कुणी जरी आणलं तरी आम्ही काय तुमचा शब्द मोडणार आहे का, अगदी आमचा बाळ जरी आला तरी नाही. आणि एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये कोणीही भिंत बांधू शकत नाही आपल्या दोघांमध्ये. तर तिकडून भुवनेश्वरी म्हणते, अगदी तुमची बायको पण. अधिपती आता अक्षराकडे पाहत राहतो. आता भुवनेश्वरीला नक्की काय म्हणायचं आहे, तिला तर अक्षरा आणि अधिपतीमध्ये फूट पडायची आहे. आता अधिपती नक्की काय निर्णय घेणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.